तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे फॉरेक्स मार्केटमधील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्प्रेड. आता हा स्प्रेड काय असतो हे बिगिनर्सला समजत नाही. ज्यावेळेस बिगिनर्स फॉरेक्स मार्केटमध्ये एंट्री वगैरे घेतात त्यावेळेस त्यांच्या पोझिशन लॉसमध्ये का दिसतात व त्यांना समजत नाही की हा नक्की प्रॉब्लेम काय आहे, कशामुळे होतोय. तर तोच तोच जो लॉस का दिसतो, स्प्रेड काय असतो याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. पूर्ण माहिती तंतोतंत तुम्हाला हवी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकदम सोप्या भाषेत मी आपल्या इंडियन मार्केटला कम्पेअर करते शिकवलेलं आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक व्हिडिओ सुरू करायच्या पूर्वी एक तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपले 200 सबस्क्रायबर होतील त्यावेळेस आपण फॉरेक्स मार्केट स्ट्रॅटेजी आपल्या यूट्यूब चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांसाठी प्रोव्हाइड करणार आहे. ज्या स्ट्रॅटेजींची ॲक्युरेसी 80 ते 90% आहे. ओके. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस आपले 500 सबस्क्रायबर होतील त्यावेळेस आपण एक टेलिग्राम चॅनल सुरू करणार आहे. त्यामध्ये आपण फ्रीमध्ये जे दिवसभरात ट्रेड दिसतील त्याचे सिग्नल्स त्यावरती टाकणार आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे तुम्ही एखाद्या ब्रोकरचं अकाउंट काढून फॉरेक्सचे क्लासेस लावता किंवा फी पेमेंट वगैरे पेड करून क्लासेस लावता, ते सर्व ॲडव्हान्स क्लासेस तुम्हाला आपल्या चॅनलवरती फ्रीमध्ये भेटतील. त्यासाठी कोणता अकाउंट ओपन करायची गरज नाही, काही नाही. ओके. तर मराठी आपली जी लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त फॉरेक्स मार्केटबद्दल माहिती मिळावी यासाठी मी प्रयत्न करतोय. आता चला तर सुरू करूया की स्प्रेडला. आता स्प्रेड, ओके, स्प्रेड सुरू करायच्या पूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा अजून तुम्हाला सांगतो की स्प्रेड स्प्रेड समजण्यापूर्वी तुम्हाला ब्रोकरेज हे काय असतं हे माहीत पाहिजे. आता जसं की इंडियन मार्केटमध्ये आपण पाहतो. आता तुम्ही या प्रेझेंटेशनमध्ये हा मुद्दा इथं पाहू शकताय. ओके. ब्रोकरेज इन इंडियन मार्केट, शेअर मार्केट. आता इंडियन शेअर मार्केटमध्ये कसं असतं की आपण ट्रेडिंग करत असतो. ते भलं इंट्राडे असू द्या किंवा पोझिशनल असू द्या किंवा स्विंग ट्रेडिंग असू द्या, त्याच्यामध्ये आपण काय करतो, पहिल्यांदा बाईंग करतो. म्हणजे ते इक्विटीत झालं, एफ अँड मध्ये झालं किंवा कॉमोडिटीमध्ये झालं. आधी आपण बाईंग करतो, त्यातील प्रॉफिट लॉस काय आहे तो घेतो आणि दुसऱ्या दिवशी सेटलमेंटच्या वेळेस आपलं ऑटोमॅटिक ब्रोकरेज आणि इतर चार्ज कट होतात. म्हणजे कधी होतात ते की एखादा ट्रेड आपला सक्सेसफुल झाल्यानंतर. पण आता तुम्ही इथं खाली दुसरा मुद्दा पहा, ब्रोकरेजेस इन फॉरेक्स मार्केट. आता फॉरेक्स मार्केटमध्ये ब्रोकरेज आपल्या इंडियन मार्केटपेक्षा खूप कमी राहतं. पण त्यामध्ये एक विषय असा होतो की फॉरेक्स मार्केटमधील जी ब्रोकरेजेस असतात ती ब्रोकरेजेस आधीच आपल्याकडून घेतली जातात. ज्यावेळेस आपण बाय आणि सेल करतो त्यावेळेस आपल्या पोझिशन असतात त्या थोड्याशा सेंटमध्ये लॉसमध्ये दिसतात. तेच त्यांचं ब्रोकरेज असतं. कोणाचं? फॉरेक्स मार्केटमधल्यांचं, ब्रोकरचं. त्यालाच काय म्हणतात? स्प्रेड म्हणतात. आता हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला ब्रोकरेजेस समजून घेतले पाहिजेत. इंडियन मार्केटमध्ये कसे असतात आणि फॉरेक्स मार्केटमध्ये कसं, तेवढंच लक्षात ठेवायचं. इंडियन मार्केटमध्ये ब्रोकरेज आपण नंतर पेड करतो आणि फॉरेक्स मार्केटमध्ये आपण ब्रोकरेज आधी पे करतो, त्यालाच स्प्रेड म्हणतात. त्यात जो तुम्हाला स्क्रीनशॉट आहे तो स्क्रीनशॉट घेऊ शकता, नोट्स काढू शकता. ओके. तर ब्रोकरेजेस बद्दल आय थिंक तुम्हाला समजलेलं असेल की ब्रोकरेजेस काय राहतं फॉरेक्स आणि इंडियन मार्केटमध्ये. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा पाहू आपण, आस्का आणि बिड प्राइस. आता जर तुम्हाला स्प्रेड समजून घ्यायचा असेल तर हे महत्वाचंच आहे. ओके. आस्का आणि बिड प्राइस. आता बिड प्राइस काय असते? बिड प्राइस काय असते? जे बायर्स असतात ते जे मार्केट प्राइस आहे त्या मार्केट प्राइसला जे हायेस्ट बाईंग प्राइस आहे तिथं बाय करण्याचा प्रयत्न करतात. त्याला काय म्हणायचं? बिड प्राइस. तिथं तुम्ही याची डेफिनेशन इथं पाहू शकता आस्का प्राइसची. ओके. बायरला मार्केट प्राइसला एखादं बाय करायचं आहे त्याला काय म्हणायचं? बिड प्राइस म्हणायचं. आणि आस्क प्राइस काय म्हणायचं? ज्या प्राइसला सेलर्स सेल करत आहेत, क्वांटिटी त्यांची जी काय आहे ती सेल करत आहेत, त्यालाच काय म्हणायचं? आस्क प्राइस म्हणायचं. आता इथं थिअरीमध्ये तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होत असेल. ओके. थिअरीमध्ये. तर प्रॅक्टिकलमध्ये आपण बघणार आहे हे सुद्धा की बिड प्राइस आणि ऍक्च्युअल प्राइस, आस्क प्राइस काय राहते. ओके. इथं तुम्ही पहा की बिड प्राइस काय करते? रेफर्स टू हायेस्ट प्राइस बायर विल पेल टू बाय स्पेसिफाईड नंबर ऑफ शेअर्स. ओके. आता मला जे काही शेअर्स बाय करायचे आहेत ते करंट मार्केट प्राइसला मी जी बाय करताना जी प्राइस येते, जी आस्क प्राइस येते. ओके. आपण बिड प्राइस काय करतो की तिथं मार्केट प्राइस आपल्याला दिसत असते, पण आपल्याला शेअर बाय करताना कुठं भेटतो की आस्क प्राइसला. आस्क प्राइस म्हणजे काय? आस्क प्राइस म्हणजे समजायचं की आस्क प्राइस म्हणजे सेलर्स. ओके. आस्क प्राइस म्हणजे सेलर्स आणि बिड प्राइस म्हणजे बायर्स. ओके. बिड प्राइसला आपण बाय करायला गेलो तर आस्क प्राइसला जे सेल करत आहेत त्या प्राइसला आपल्याला भेटतं, आणि आस्क प्राइसला आपण सेल करायला गेलो तर बायर्स ज्या बिड प्राइसला बायर करणार आहे तिथं आपलं सेल होतं. ओके. तर हेच आता प्रॅक्टिकली बघू पुढच्या स्लाइडमध्ये. आता इथं तुम्ही पाहताय काय की बिड प्राइस आणि स्प्रेड कम्पेअरिंग टू इंडियन मार्केट. आता आपल्याला स्प्रेड शिकायचं आहे. आता स्प्रेड शिकण्यासाठी तर मी स्क्रीनशॉट ऍड केलेला आहे. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता की हे गोल्ड आहे, हे युरो USD, हे ऑस्ट्रेलियन डॉलर, US डॉलर आहे. ओके. ऑस्ट्रेलियन डॉलर. आता या साईडच्या ज्या प्राइस तुम्हाला दिसत आहेत या तिन्ही,
त्या आहेत बिड प्राइस. ओके, इथं बायर्सला बाय करायचंय आणि आस्क प्राइस म्हणजे काय झालं, जिथं सेलर्सला सेल करायचंय. ओके, ह्या झाल्या आस्क प्राइस आणि ह्या झाल्या बिड प्राइस. ह्या झाल्या बिड प्राइस. जर तुम्हाला हे काय म्हणतात ते की हे जर कन्फ्युजन दूर झालं असेल की आस्क प्राइस आणि बिड बिड प्राइस, आता ते अजून थोडंसं इथं प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला क्लिअर होईल. ओके, तर आपण आस्क प्राइस आणि बिड प्राइस कम्पेअर केला. आता महत्वाचं म्हणजे इथं तुम्ही पाहताय की गोल्ड जे आहे, गोल्डची आस्क प्राइस काय आहे 2155.698 आणि बिड आस्क प्राइस काय आहे 2155.898 आणि ही बिड प्राइस आहे 2155.698. ओके, तर आता स्प्रेड समजून घेऊ. आता स्प्रेड समजायसाठी तुम्ही इथं पाहताय की ही जी लाईन दिसत आहे तुम्हाला, ही आहे बिड प्राइसची लाईन आणि ही आहे आस्क प्राइसची लाईन. आता फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्हाला ज्यावेळेस असं वाटतंय की मार्केट वाढणार आहे, ओके, मार्केट वाढणार आहे, त्यावेळेस तुम्ही ही जी बिड प्राइस आहे किंवा करंट मार्केट प्राइस याला म्हणता, त्याला इथं बाय करायला जाता. आता ही करंट मार्केट प्राइस किंवा बिड प्राइस काय 0.6512. ऍक्च्युली तुम्ही इथं बाईंग ऑर्डर प्लेस केल्यानंतर ते इथं बाय न होता इथं बाय होतं. ओके, इथं बाय होतं कितीला 0 पासून 626ला. ओके, इथं बाय होतं आणि या दोन्हीच्या मधला डिफरन्स म्हणजे ते असतं स्प्रेड. ओके, स्प्रेड ते असतं स्प्रेड आणि ब्रोकरेज. स्प्रेड म्हणजेच ब्रोकरेज झालं, ते मधील पॉईंटचं जे ब्रोकरेज असतं ते आपला ब्रोकर घेत असतो. आता इंडियन मार्केटमध्ये थोडंसं प्रॅक्टिकली समजूया काय. आता ज्यावेळेस इंडियन मार्केटमध्ये आपण करंट मार्केट प्राइस काय चाललेली आहे आपली, करंट मार्केट प्राइस चाललेली आहे 500. ओके, करंट मार्केट प्राइस चाललेली आहे आपली 500 आणि करंट मार्केट प्राइसला जर आपण बाय केलं तर ते करंट मार्केट प्राइसलाच बाय होतं. कुठं, इंडियन मार्केटमध्ये. इथं तसं का होतं आपण कारण ब्रोकरेज आपण नंतर पे करतो इथं, त्यामुळे हायस्ट प्राइसला आपल्याला भेटतं. पण फॉरेक्स मार्केटमध्ये तसं होत नाही. आपण आधी ब्रोकरेज आपल्याला इथं पे करावं लागतं. त्याच्यामुळं बिड जी प्राइस आहे आपली, बिड प्राइसला आपण ऑर्डर टाकल्यानंतर ती या आस्क प्राइसला आपली एक्झिक्यूट होते. ओके, एक्झिक्यूट होते. आता या चार्टवरून समजू, जर मला बाईंग करायचं असेल आणि मी इथं ऑर्डर टाकली, करंट मार्केट प्राइस काय चालली 2155.698, तर ती माझी इथं बाय होणार कितीला 2155.898. ओके, हा राहतो डिफरन्स. आणि तेच इंडियन मार्केटमध्ये समजायचं झालं, जर मला 495ला म्हणजे हे जे प्राइस आहे आपण फॉरेक्स मार्केटची ती इंडियन प्राइस मध्ये समजू. ओके, आता मार्केट प्राइस काय चाललेली आहे 495ला आणि मी 495ला बाईंगची ऑर्डर टाकली, तर ती ऑर्डर माझी कुठे एक्झिक्यूट होणार 500ला. ओके, तर या दोन्हीचा डिफरन्स म्हणजे किती झालं 5 रुपये. आता हे 5 रुपयामध्ये स्प्रेड असतो आणि हे 5 रुपयाचं स्प्रेड म्हणजेच ब्रोकरेज हा आपला ब्रोकर घेत असतो. कळलं, समजलं, लक्षात येते. काय प्रॉब्लेम असतील कमेंटमध्ये सांगा, आपण वाटलं तर अजून एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता हे काय झालं, बिड प्राइस झाला, आस्क प्राइस सांगितलं. बिड प्राइसला काय, जिथं बायर्सला बाय करायचं असतं, पण ज्या ठिकाणी बायर्सला बाय करायचंय, ओके, बिड प्राइसला ज्या ठिकाणी बायर्सला बाय करायचं आहे तिथं सेलर्स कोण नाहीत, सेलर्स थोडेसे पुढे आहेत. मग इथं बाय मार्केट प्राइस ऑर्डर टाकली की जी आस्क प्राइसला जिथं सेलर्स आहेत त्या प्राइसला आपली ऑर्डर एक्झिक्यूट होते. हे सिंपल आहे एकदम. ओके, तर इथं तुम्हाला सांगितलं असेल की स्प्रेड काय आहे. बिड प्राइस आणि आस्क प्राइस याच्यामधला डिफरन्स म्हणजे स्प्रेड झाला आणि तो स्प्रेड म्हणजेच ब्रोकरेज झालं आपल्या फॉरेक्स ब्रोकरचं. ओके, एकदम सोपं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. इंडियन मार्केटला बी तुम्हाला कम्पेअर कर सांगितलं की जर आपले 495ला बाय करतोय तर ती ऑर्डर आपली 500ला एक्झिक्यूट होते. 495ची जी बिड प्राइस किंवा मार्केट प्राइस आहे त्याच्यापेक्षा 5 रुपयांनी, म्हणजे इथं 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 एक समजून घ्या की 495ला आपण बाय करायचं आपल्याला आता चाललंय तिथं, पण इथं 495ला सेलच कोणी नाही, क्वांटिटीची इथं कोणाची नाही. तर ती क्वांटिटी सेलच कुठं सेल करतायत की 500ला, मग याच्यामध्ये आधी कुठं क्वांटिटीज नाही, डायरेक्ट भेटते आपल्याला ते 500ला. मग 500ला डायरेक्ट मार्केट प्राइसला ऑर्डर होते आणि मधला जो गॅप आहे तो स्प्रेड बनून ब्रोकरेजच्या स्वरूपात आपल्या ह्याला भेटतो, ब्रोकरला भेटतो. आता पुढचा मुद्दा पाहू की प्राइस कॅल्क्युलेट कशी करायची. आता दुसरा मुद्दा पाहिला गेला तर तो चार्ट दिसतोय तुम्हाला. तर चार्टवरती एक पुसट लाईन आहे, खाली रेड आणि वरती आहे ब्ल्यू लाईन. आता हा फॉरेक्सचा चार्ट आहे गोल्ड वर्सेस डॉलरचा. तुम्ही इथं पाहत आहे की या चार्टमध्ये 2 लाईन दिसत आहेत. या चार्टमध्ये इथं 2 लाईन दिसत आहेत. आता करंट मार्केट प्राइस काय चाललेली 2155.698. ओके, 2155 वर जाणार आहे म्हणून तुम्ही जर 2155.698ला ऑर्डर टाकली तर तुमची बाईंगची ऑर्डर इथं एक्झिक्यूट होणार. ओके, ज्यावेळेस मार्केट याच्यावरती जाईल त्यावेळेस तुम्ही प्रॉफिटमध्ये जाणार. आणि सेम उलट, तर करंट मार्केट प्राइस इथं चालली तुमची. ओके, करंट मार्केट प्राइस
करंट मार्केट प्राइस इथं चालली आहे तुमची, पण विषय काय होतोय, तुम्हाला इथं सेल करायचंय. इथं सेल का करायचंय? कारण इथं 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 आस्क प्राइसला जास्त जास्त बेडच्या व्हॅल्यू लागलेल्या आहेत. इथं काय आहे, ज्यावेळेस तुम्ही इथं सेल करता त्यावेळेस तुमचं ते सेल इथं होतं. ओके, तुमचं ते सेल इथं होतं या कोणत्या लाईनला? रेड लाईनला. ज्यावेळेस ब्ल्यू लाईनला तुम्ही सेलिंगला जाता त्यावेळेस तुमचं सेल इथं होतं. आलं लक्षात? की आणि ह्या दोन्हीच्या मधला जो गॅप आहे तो ब्रोकरेज आहे. कोणाचं? ब्रोकरचं. ओके, त्यालाच काय म्हणायचं? स्प्रेड म्हणायचं. आता पुढचा मुद्दा घेऊ आपण की स्प्रेड कॅल्क्युलेशन. ओके, स्प्रेडचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, पिप्समध्ये कसं करायचं, US डॉलरमध्ये त्या पिप्स कशा कन्वर्ट करायचे हे पाहू. आता हे जे तुम्ही पाहताय की इथे मी जे दाखवलेलं आहे गोल्ड सेट डॉलर XAU USD. ओके, XAU USD. आता XAU म्हणजे काय? गोल्ड झालं आणि USD म्हणजे US डॉलर झालं. आता ही बेस करन्सी झाली आणि काउंटर करन्सी झाली. तर या दोन्हीचा डिफरन्स म्हणजे ही प्राइस आपल्याला दिसत असते. आता याचं जे डिटेलमध्ये व्हिडिओ आहे की प्राइस कशी तयार होते बेस आणि काउंटर करन्सी भेटून. आता जर आपण फॉरेक्स ट्रेडिंगचं जी फ्रीमध्ये कोर्स लॉन्च करणार आहे आपले 500 सबस्क्रायबर झाल्यावर, त्यावेळेस ते मध्ये क्लिअर होऊन जातील. आता फक्त हे समजून घ्या की काउंटर करन्सी काय आणि बेस करन्सी काय, या दोन्हीचा डिफरन्स भेटून हे प्राइस इथे एक्झिक्यूट होते. ओके, तर आपल्याला कॅल्क्युलेशन काय करायचं आहे? स्प्रेडचं कॅल्क्युलेशन इथं करायचं आहे. तर स्प्रेडचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला काय लागतं? जे बिड प्राइस आणि आस्क प्राइस. ओके, बिड प्राइस आणि आस्क प्राइस आपल्याला माहित पाहिजे, त्यावेळेस आपण स्प्रेडचं कॅल्क्युलेशन करू शकतो. आता इथं पहा की इथं काय, ही जी बिड प्राइस आहे आणि आस्क प्राइस आहे. आता स्प्रेडचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आस्क प्राइस मायनस इथं मी A काढतो आणि इथं B काढतो. ओके, स्प्रेडचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आस्क प्राइस मायनस बिड प्राइस. ओके, आता इथं पाहताय की 2155.898 ही आहे काय? आस्क प्राइस आणि 2155.698 ही काय आहे? बिड प्राइस. ओके, ही काय आहे? बिड प्राइस. आता ह्या दोन्हीचं कॅल्क्युलेशन करून काय येतात? 200 पिप्स येतात. म्हणजे 200 पॉईंटचा डिफरन्स हा आपला स्प्रेड आहे. ओके, हा आपला स्प्रेड आहे आणि तेच काय आहे? तेच ब्रोकरेज कोणाचं आहे? आपल्या ब्रोकरचं. ओके, आता हे 200 पिप्स आले. आता 200 पिप्स मधून कळणार नाही की आपली पोझिशन जी आहे किती रुपये लॉसमध्ये दिसेल. तेच आता पिप्स आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायच्या त्या डॉलरमध्ये. आता डॉलरमध्ये सिंपल कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही इथं पाहताय की इथं मी मुद्दा दिलेला आहे, हाऊ स्प्रेड पिप्स कन्वर्ट इंटू USD. थोडंसं ते उलट सुलट झालेलं आहे. ओके, आता USD मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आता USD मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला इथं पहिल्यांदा जे आपलं फॉर्म्युला आहे ते आहे लॉट साईज. ओके, काय? लॉट साईज इंटू नंबर ऑफ पिप्स. ओके, याचं कॅल्क्युलेशन मल्टिप्लिकेशन केलं की इथं तुम्ही पाहताय की 20.20 सेंट्स. ओके, 0.20 सेंट्स हे पर लॉटला इथं स्प्रेड असणार आहे. अशा प्रकारे हा स्प्रेड कॅल्क्युलेशन करायचा आहे. ओके, आता 0.01 लॉट म्हणजे 1000 क्वांटिटी. आता हे तुम्ही जे हे पाहताय की पिप्स कॅल्क्युलेशन. ओके, पिप्स कशा कॅल्क्युलेट करायच्या, ही लॉट साईज काय आहे, लॉट कोणत्या प्रकारचे असतात, मायक्रो लॉट झालं वगैरे अशा कोणत्या प्रकारचे असतात, आणि पिप्स कन्वर्ट करायचं डिटेलमध्ये व्हिडिओ आपण आपल्या कोर्समध्येच लॉन्च करणार आहे. आपला 500 सबस्क्रायबर झाल्यानंतर कोर्स लॉन्च होईल फ्री ऑफ कॉस्ट. त्यामध्ये सगळं महत्त्वाचा मुद्दा आपण सांगणार आहे. ओके, नॉर्मली येता मी तुम्हाला ते कॅल्क्युलेशन आपल्या कॅल्सीवरती करून दाखवणार आहे. ओके, स्प्रेडचं कॅल्क्युलेशन करून दाखवणार आहे की किती पॉईंटचा स्प्रेड प्रत्येकाला पडतोय आणि त्याचं डॉलरमध्ये सुद्धा कन्व्हर्जन करून दाखवेल. ओके, तर महत्त्वाचा एक मुद्दा अजून एक्सप्लेन करतो तुम्हाला की जेवढे काही पिपची संख्या येईल तुमची, ओके, जेवढी काही पिपची संख्या येईल तर हा फॉर्म्युला म्हणजे मस्ट आहे की 0.000 नंतर तुमची जी पिपची संख्या आहे ती संख्या टाकायची आणि त्यावेळेस त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. आता सपोज की पिप्स माझी एकच झालेली आहे, तर या फॉर्म्युल्यानंतर 200च्या ठिकाणी मी फक्त 1 टाकणार. ओके, इथं फक्त एक टाकणार. समजा माझी पिपची संख्या 12 आलेली आहे, तर 0 नंतर मी 12 टाकणार. हे 3 0 कॉमन ठेवायचे आणि हा 1. ओके, डेसिपल पॉईंट नंतर ते 3 0 कॉमन आणि त्याच्या पुढे पिपची संख्या टाकून आपले कॅल्क्युलेशन करायचं. ओके, तर आता इथं मी पहिल्यांदा घेतो गोल्डचं आपलं. ओके, पिपचं कॅल्क्युलेशन तुमच्या पुढे करून दाखवतो. तर याची आस्क प्राइस काय आहे? 21.55. ओके, त्याचा डेसिमल पॉईंट आहेत. ओके, जे डेसिमल पॉईंट आहे त्याच्यानंतरचे हे 3 आकडे दिसत आहेत तुम्हाला. 3 आकड्याचं इथं कॅल्क्युलेशन करू. आता हे काय झालं, पिपचं कॅल्क्युलेशन करण्याचे 4-5 मेथड आहेत, ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहू. आता फक्त तात्पुरतं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो. आता 898 मायनस 698 किती आला डिफरन्स? 200. म्हणजे 200 पिप झाल्या का? आता मी 0.0 लॉट घेतलेला आहे. ओके, घेतलेला आहे.
तर 0.01 मायक्रोलॉटमध्ये 1000 क्वांटिटी असतात इंटू 0.000 मस्ट. आता त्याच्यानंतर माझ्या पॉईंट किती आले, त्या पिप्स किती आल्या 200. ओके, 200 टाकले का 0.2. ओके, इथं पाहताय तुम्ही की 0.2 म्हणजे पॉईंट झिरो म्हणजे 0.20 सेंट्स. ओके, 0.20 सेंट्स हे यामध्ये स्प्रेड असणार आहे. प्रत्येक पोझिशन एक लॉट घेतल्यानंतर तेवढा मायनसमध्ये दिसणार 0.20 सेंट्स. आता इथं पाहू की युरो एच डी. आता युरो एच डी मध्ये लास्टचे जे दोन अंक आपल्याला काय दिसतात, 866 आणि 876. 866 आणि 876. आता यामध्ये किती 866 आणि 76 यामध्ये किती पॉईंटचा डिफरन्स आहे, 66 आणि 76 जरी घेतले, 76 मधनं 66 मायनस केल्यावर 10 पिप्स. ओके, 10 पिप्स. आता याचा याचा USD मध्ये स्प्रेड कॅल्क्युलेशन करू इंटू 0.000. ओके, 000 आणि याच्यानंतर मी 10 टाकतोय. ओके, 0.1 सेंट म्हणजे याच्या निम्म 0.10 सेंट्स याचं काय जाणार की स्प्रेड राहणार. प्रत्येक स्टँडर्ड लॉट मागं 0.10 सेंटचा तुम्हाला स्टार्टिंगला लॉस दाखवणार स्प्रेडचा. आणि आता AUD मध्ये पाहायला गेलं तर 612 आणि 626. ओके, 626 मधनं 612 गेले, किती राहिले, 14 राहिले, म्हणजे 14 पिप झाल्या. आता याचं मी करतो. ओके, 0.000 कॉमन आणि यांच्या पुढे माझ्या पिप्स किती आल्या, 14. तर 14 टाकल्या. आता 0.14 तुम्ही इथं पाहू शकता. 0.14 हे काय आहे, 0.14 हे आहे 0.14 सेंट्स. हा आहे स्प्रेड AUD मध्ये प्रत्येक स्टँडर्ड लोट माग. तर अशा प्रकारे तुम्हाला आय थिंक सगळं समजलं असेल की आस्क प्राइस काय असतात, बिड प्राइस काय असतात, ब्रोकरेज इंडियन मार्केटमध्ये कसं राहते, स्प्रेडचं कॅल्क्युलेशन कसं करायचं शिकवलं तुम्हाला, स्प्रेडचं कॅल्क्युलेशन कसं करायचं शिकवलं तुम्हाला. तर अशा प्रकारे मला वाटतं की तुम्हाला स्प्रेड चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल. आणि बाकीचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत की पिप्स कशा कन्वर्ट करायचे, US$ म्हणजे कशा कन्वर्ट करायच्या, परत बेस करन्सी काय असते, काउंटर करन्सी काय असते, आस्क प्राइस, बिड प्राइस, या सगळ्याचं डिटेलमध्ये आपण 500 सबस्क्रायबर झाल्या एक कोर्स आणणार आहे फ्री ऑफ कॉस्ट, ज्यामध्ये तुम्हाला हे सर्व समजेल. तोपर्यंत तुम्ही चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि एका मराठी फॉरेक्स ट्रेडरपर्यंत आपला व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तर थांबतो इथंच, भेटूया पुढच्या अशाच टेक्निकल नॉलेजच्या व्हिडिओमध्ये.